दरवर्षाप्रमाणे यंदाही आपण पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहोत. पण हा पाऊस अर्थात मान्सून अजूनही सर्वांचा अंत पाहतोय. साधारणतः आधी केरळात आणि नंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. महाराष्ट्रात 7 जूनला मान्सूनचं आगमन होतं. पण यंदा मान्सून गोवा आणि तळ कोकणातच अडकून पडलाय. आपण ज्या मान्सूनची आतुरतेनं वाट पाहतोय त्या मान्सून विषयी थोडक्यात जाणून घेणं आवश्यक आहे. मान्सून हा शब्द मौसिम या अरेबिक शब्दावरून प्रचलित झालाय. याचा मूळ अर्थ ऋतू असा होतो. मान्सूनचा काळ आपल्याकडे जून पासून सुरू होत असला तरी तो तयार होण्याची प्रक्रिया काही महिने आधीपासूनच सुरू असते. भारताच्या दक्षिणेकडून विषुववृत्त गेलेला आहे. मान्सूनच्या प्रवासात पाणी आणि हवा या 2 घटकांचा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात आपली जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. जमीन तापली की इथली हवा वर जाते, त्यामुळे कमी दाब तयार होतो. तापलेल्या ठिकाणी वाफ निर्माण होते. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात. वाफ वर जाते आणि ढग तयार होतात. हे असंच होत राहिलं तर ढग अजून उंच जातात आणि थंड होतात आणि आपल्याला पाऊस मिळतो. तापताना संपूर्ण हिंदी महासागर तापतो. पृथ्वीच्या फिरण्यामुळे तिथल्या वाऱ्यांना उलटी दिशा मिळते आणि ते नैऋत्य दिशेनं भारतात प्रवेश करतात. म्हणून आपण त्यांना नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो. या वाऱ्यांसोबत बाष्प असल्यामुळे आपल्याला पाऊस मिळतो. म्हणूनच त्याला मान्सून असं म्हटलं जातं. मान्सूनचा संबंध सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनाशी आहे. हे चक्र जवळपास गेल्या 5 कोटी वर्षांपासून सुरू आहे. मान्सूनचा दुसरा अर्थ मोसमी असाही होतो. जगात जे जे प्रदेश पाण्यानं वेढलेले आहेत तिथं मान्सून आहे. अगदी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण अमेरिकेतही मान्सून आहे. तिथंही ठराविक काळात वारे येतात आणि पाऊस पडतो. फरक इतकाच, भारत विषुववृत्तीय प्रदेशात येत असल्यामुळे इथं वेगळी प्रक्रिया घडते. प्रत्यक्ष मान्सून दाखल होण्यापूर्वीही पावसाची एक प्रक्रिया असते. सुरुवातीला तापमान वाढतं, वारे वाहू लागतात. त्यासोबत आलेलं बाष्प पावसाच्या रूपात जमिनीवर पडतं. त्याला वळिवाचा पाऊस असं म्हटलं जातं. मान्सूनचा प्रवास मोठा रंजक आहे. साधारणपणे 20 मेच्या आसपास मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल होतो. त्यानंतर 1 जूनला केरळात तर 7 जूनच्या आसपास तळ कोकणात मान्सूनचं आगमन होतं. त्यानंतर महाराष्ट्र आणि इतर भागात तो सक्रिय होतो. 15 जुलैपर्यंत मान्सून अवघा देश व्यापतो. मान्सूनच्या वाटचालीत एल निनो हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या उष्ण प्रवाहांना एल निनो तर थंड पाण्याच्या प्रवाहांना ला निनो असं म्हणतात. बाल येशूवरून ही नावं देण्यात आली आहेत. एल निनोचा परिणाम म्हणजे प्रशांत महासागरातल्या ताहिती नावाचं बेट आणि पेरू या देशाच्या किनारपट्टीजवळून वाहणारा गरम पाण्याचा प्रवाह. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो चौरस किलोमीटर क्षेत्रफळावरील पाण्याचं तापमान वाढण्यास सुरुवात होते. ही तापमान वाढ 1 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास त्याचा पावसाच्या अंदाजावर फारसा परिणाम होत नाही. मात्र तापमान 1 ते 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास पावसाचा अंदाज वर्तवताना या तापमान वाढीचा प्रभाव विचारात घ्यावा लागतो. महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस पडतो. घाटमाथ्यावर त्याचं प्रमाण 400 सेंटीमीटरच्या वर जाऊन पोहोचतं. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचं प्रमाण कमी होतं. पठाराच्या म्हणजे पश्चिम भागात ते प्रमाण 70 सेंटीमीटर इतकं खाली येतं. मोसमी ऋतूच्या उत्तर काळात म्हणजे परतीच्या काळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचं प्रमाण थोडंसं वाढतं. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखा देखील थोडासा पाऊस देते. यंदाचा उन्हाळा फारच कडक असल्यानं पाऊस कधी एकदाचा येतोय असं सर्वांना वाटतंय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं तिथं वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय. कोकणात आठवडाभर पाऊस ठाण मांडून आहे.
त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय. आता प्रतीक्षा आहे ती मान्सून पुढे सरकण्याची. मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई.